श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। परीते सरिता मिळणी मागे, वहाळ मानिजेत जगे, तैसा नभे शिष्य वेगे, स्वामीत होये श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील चौथा समास हा सद्गुरु स्तवनाचा आहे आणि त्याचं चिंतन आपलं सुरू आहे। या सद्गुरु स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थाने असं म्हटलं की गंगेला मिळण्यापूर्वी लोक त्या नदीला ओढा समजतात, साधं पाणी समजतात, एक पाण्याचं अस्तित्व म्हणून आपल्यासमोर ते असतं फक्त, पण ओढ्याचं पाणी, नदीचं पाणी असं आपण तिला समजतो। पण तेच पाणी जेव्हा गंगेमध्ये मिसळलं जातं, तेच पाणी जेव्हा एखाद्या नर्मदेमध्ये मिसळलं जातं, तेच पाणी यमुनेच्या प्रवाहामध्ये मिसळलं जातं, तेव्हा ते पाणी हे पाणी राहत नाही, त्या पाण्याचं तीर्थ होतं। म्हणून तीर्थ घेताना सुद्धा आपण म्हणतो ना, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम, सद्गुरु पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम। म्हणजे आपण जेव्हा ते तीर्थ घेतो, त्या तीर्थाचं महात्म्य किती आहे पहा। सहज आपल्याला जाता जाता सांगतो की तीर्थ घेताना सुद्धा तीर्थ घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। हे तीर्थ या करांगुलीमध्ये बसेल, आपल्या हातामध्ये बसेल, आपल्या मधल्या तळहातावरती बसेल तेवढंच तीर्थ घ्यावं। ते तीर्थ खाली जमिनीवरती सांडू नये। त्या तीर्थ घेण्याची सुद्धा एक मुद्रा ठरलेली असते। ते तीर्थ घेताना त्या तीर्थ घेण्यापाठीमागचा भाव काय असावा। तीर्थ आणि तीर्थ घेतल्यानंतर आपली मनाची पवित्र भावना जागी होत असते। तीर्थानंतर आपलं मन शुद्ध आणि पावित्र्यानं सुंदर अशा प्रकारचं सतेज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्या तीर्थानं सुंदर अशा प्रकारची आपल्यामध्ये असणारी केलेली क्रांती किती असते पहा। ते तीर्थ घेतल्यानंतर साधं पाणी तर आपण रोज पितच असतो ना, पाण्याशिवाय तर कोणी राहू शकत नाही। पाणी आपण पित असतो, पाण्यानं आपली तहान भागत असते, पण तीर्थ इतकं पोट भरून किंवा अगदी भरभरून प्यायचं नसतं। कारण तीर्थानं सुद्धा त्या तीर्थाच्या पाठीमागची काही भाव आहे, तीर्थाच्या पाठीमागची काही श्रद्धा आहे, तीर्थाच्या पाठीमागे काहीतरी तो श्रद्धेचा भावही जपला जाण्याची आवश्यकता आहे। म्हणून अकाल मृत्युहरणम म्हणजे अकाली मृत्यूचं सुद्धा जो निराकरण करतो, सर्व व्याधी विनाशनम म्हणजे मृत्यूपासून तो सोडवतो किंवा मृत्यू येणार नाही असा त्याचा अर्थ नाही। अकाल मृत्युहरणम म्हणजे अशा प्रकारानं अकाली मृत्यू येण्यापासून जो आपल्याला दूर ठेवण्यासाठी किंवा त्याच्यापासून अलिप्त राहण्यासाठी किंवा ते आपल्यावरती संकट येऊ नये याच्यासाठी या तीर्थाची आपल्याला गरज असते, आवश्यकता असते आणि ते तीर्थ ते काम करत असतं। अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम आपल्या देहाच्या अनेक जर्जर अशा प्रकारच्या शरीराला व्याधी झालेल्या असतात। शरीराच्या व्याधीबरोबर मनाच्याही व्याधी माणसाला जडलेल्या असतात। मग या शरीराच्या आणि मनाच्या व्याधीतून बाहेर काढण्यासाठी किंवा त्या व्याधी जाण्यासाठी मी म्हणत नाही, कारण तीर्थ घेतलं म्हणजे त्या व्याधी निघून जातात असं अनेक प्रकारचे दृष्टांत आणि दाखलेही आमच्या गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहेत। अनेक प्रकारच्या ग्रंथामध्ये आपण पाहिलेलं आहे। गुरुचरित्र वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल। त्या गुरुचरित्राच्या पारायणानं आणि गुरुचरित्राच्या वाचनानं, गुरुचरित्राच्या नुसत्या चिंतनानं सुद्धा अनेक प्रकारच्या दुर्धर अशा प्रकारच्या व्याधी या त्याचं निरासन झालेलं आहे, त्याचं निराकरण झालेलं आहे। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या तीर्थाचं महात्म्य काही वेगळं असतं। अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम आणि सद्गुरूंच्या पायाचं तीर्थ आम्ही घेतोय। जठरे धारयाम्यहम आम्ही ते धारण करतो आहोत।
ते तीर्थ घेतोय असं नुसतं नाही, ते आमच्या शरीरामध्ये धारण होत आहे. म्हणून गंगेला मिळण्यापूर्वी ती नदी तो एक ओढा असतो, पण हेच नदीचं आणि ओढ्याचं पाणी जेव्हा गंगेला जाऊन मिसळतं तेव्हा ते पाणी गंगारूप होतं किंवा गंगेच्या अस्तित्वामध्ये मिसळून जातं. तसा शिष्य जो असतो, हा अज्ञानी शिष्य सुद्धा साधनेच्या माध्यमातून आणि सद्गुरू कृपेच्या माध्यमातून एकदा सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये गेला आणि सद्गुरूंच्या विचारांशी आणि सद्गुरूंच्या तत्वाशी एकदा एकरूप झाला की मग तो सद्गुरूच्या तत्वापासून त्याला कधी दूर करता येत नाही, सद्गुरूंच्या तत्वापासून त्याला कधी बाजूला करता येत नाही. म्हणून सद्गुरूंची भेट होण्यापूर्वी, सद्गुरूंचं दर्शन होण्यापूर्वी, सद्गुरूंचं भेटीपूर्वीची जी अवस्था असते शिष्याची, ती एक सर्वसामान्य व्यक्ती असते, एक अनाधिकारी अशा प्रकारचा तो पुरुष असतो. पण जेव्हा सद्गुरूंची भेट होते तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं अध्यात्माचा अधिकार प्राप्त होतो. अध्यात्म आणि परमार्थाचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन त्याच्या जीवनामध्ये घडत असतं. सद्गुरूंची गाठ पडल्यानंतर तो त्या सद्गुरूंच्या तत्वाशी तद्रूप होतो आणि सद्गुरूचा अधिकार त्याला येत असतो. जसा समर्थांचा अधिकार कल्याण स्वामींच्याकडे आला. अधिकार याचा अर्थ असा की सद्गुरू तत्व आपल्या शिष्यामध्ये समाविष्ट झालं, सद्गुरू तत्व आपल्या शिष्यामध्ये एकरूप होऊन गेलं आणि ही एकरूपतेची जाणीव, या एकरूपतेचं दर्शन हे सद्गुरू आणि सत्शिष्यामध्ये पाहायला मिळत असतं. असे सद्गुरू आणि सत्शिष्य, अशा सद्गुरू आणि सत्शिष्याच्या आपल्याला चिंतनामध्ये समर्थ या ठिकाणी ठेवता आहेत. संत विनाश स्वामी असतील, संत अक्का स्वामी असतील, संत उद्धव स्वामी असतील, संत दिनकर स्वामी असतील, अशा संतांच्या आणि सत्शिष्यांच्या सहवासामध्ये जे जे शिष्य आणि प्रशिष्य होऊन गेले ते सुद्धा केवढा मोठा त्यांचा अधिकार होता. अशा सद्गुरूंच्या शिष्येचा अधिकार संत कबीर असं म्हणतात की गुरु आणि ईश्वर हे दोघं माझ्या समोर असतील. पहा किती सुंदर त्यांनी सांगितलं की गुरु आणि ईश्वर म्हणजे देव माझ्या जर समोर असतील तर ते मी पहिल्यांदा गुरूंचे पाय धरेन, पहिल्यांदा मी गुरूंना शरण जाईल. त्यांच्यामुळे ईश्वर मला दिसला, सद्गुरूंच्या कृपे मला देव पाहायला मिळाला, नाही तर मला देव पाहायला मिळाला नसता. सद्गुरूंची कृपा मला देवापर्यंत घेऊन जाते आणि देहात्म भावाचं विसर्जन करत असते. अशा सद्गुरूंची कृपा आपल्यावरती व्हावी, असाच हा समर्थांचा समर्थ संदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.